माझा, आवाज आम जनतेचा, देशहिताचा। शिक्षक अभियोग्यताधारक उमेदवारांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील शिक्षक अभियोग्यताधारक उमेदवारांनी शिक्षक भरती संदर्भातील विविध मागण्यांसाठी आज पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले। राज्यभरातील कानाकोपऱ्यातून अनेक टेट पात्र उमेदवार आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। टेट 2025 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, रिक्त पदांची स्पष्ट आणि अधिकृत माहिती जाहीर करावी, तसेच भरतीचा निश्चित वेळापत्रक जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। याशिवाय मराठी शाळा टिकवण्यासाठी सक्षम धोरण राबवावे आणि आदिवासी व पेसा क्षेत्रातील रिक्त पदे प्राधान्याने भरावीत। आंदोलनकर्त्यांनी पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम मर्यादा वाढवून उमेदवारांना अधिक संधी द्याव्यात, या आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। तसेच कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित शिक्षक भरती करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा व समाज कल्याण विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन सोमवारी 9 मार्च 2026 सकाळी 10 वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे पार पडले। आंदोलनात सहभागी झालेल्या उमेदवारांनी मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत आणि शिक्षण हक्क आमचा, अधिकारी रिक्त पदे भरण्याचा करा निर्धार, अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की हा केवळ नोकरीसाठीचा लढा नसून महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्थेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा प्रयत्न आहे। शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरतीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी हनुमंत पवार बापू, गायकवाड, ज्ञानदेव वराडे, अशफाक शेख, पाटील सर तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना आंदोलन करताना मार्गदर्शन केले व विविध शैक्षणिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। या आंदोलनाचे आयोजन युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तथा समस्त शिक्षक अभियोग्यताधारक आणि बेरोजगार युवक युवती यांच्या वतीने करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला। या दृष्टीने ह्या आंदोलनास प्रारंभ करत असताना आमच्या प्रामुख्याने ह्या मागण्या आहेत। शिक्षक भरतीचा अनेक महिन्यापासून स्थानिक स्तरावर आम्ही सर्वांनी पाठपुरावा केलाय। अगदी सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलला देण्यात यावी। स्थानिक स्तरावर जो पाठपुरावा करून अगदी चातकासारखी वाट बघूनही शिक्षक भरतीबाबत कृत्युक्त पाऊल नसल्याने शिक्षक भरतीचा रोडमॅप देण्यात यावा। वेळोवेळी मागील कालावधीमध्ये जे बुलेटिन देण्यात येत होते त्या पद्धतीने बुलेटिन देण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट, 50 मर्यादित पसंतीक्रम जे आहेत त्यास अमर्यादित पसंतीक्रम देण्यात यावे। सोबतच दुसरी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे मराठी शाळा बंद पडतायत, शिक्षक विद्यार्थी नाहीयेत, ही जी आव उठवली आहे ती साफ धांदात खोटी आहे। कारण या देशामध्ये 35 कोटी विद्यार्थी संख्या आहे आणि ते आम्हाला मान्य नाही। त्यामुळं कुठल्याही स्तरावर कोकण पॅटर्न राबून कोकणाला वेगळा न्याय आणि उर्वरित महाराष्ट्राला वेगळा न्याय नको। त्यामुळं उर्वरित खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याही विभागाला कोकणाप्रमाणेच पॅटर्न निर्धारित पटसंख्येवर आधारित असावा। सोबतच कला, क्रीडा शिक्षक, संगीत आणि संगणक शिक्षक यांची पदे भरण्यात यावी आणि तात्काळ लवकरात लवकर एकाच टप्प्यात सर्व रिक्त पदांची 100% पदभरती करण्यात यावी। या मागणीसाठी आम्ही बसलो।